नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भव्य दिव्य असं हिंद केसरी मैदान या ठिकाणी येत्या 10 तारखेला पार पडत आहे। ते म्हणजे नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य हिंद केसरी 61 फाट्याचं जे काही मैदान आहे ते भव्य दिव्य असं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। या मैदानातील हिंद केसरी मैदानातील प्रमुख पैरे कोणकोणते टॉपचे नंदी या मैदानात पळणार आहेत, त्याच्यासोबत कोणकोणता नंदी धावणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मैदानामध्ये 1.5 लाखापासून बक्षीस सुरू आहेत। 1.5 लाख म्हणजे प्रथम बक्षीस 1.5 लाख रुपये, द्वितीय बक्षीस पाहायला गेलं तर 1,41,000 रुपये, दुसरे 1,31,000 रुपये, त्याच्यानंतर 1 लाख रुपये, 71,000 रुपये, 41,000 रुपये आणि 31,000 रुपये अशी भव्य दिव्य असं बक्षिसाची उधळण करणारे हिंद केसरी मैदान, हिंद केसरी या नावाला साजेल असं मैदान आणि साजेल अशी बक्षिसे या ठिकाणी ठेवण्यात आलेत आणि हे मैदान 10 तारखेला म्हणजे शुक्रवारी पार पडणार आहे। तर या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून टॉपचे नंदी या ठिकाणी धावण्यासाठी येणार आहेत। तर या नंदींचे प्रमुख पैरे पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर संघर्ष योद्धा पिस्टन असेल, सुंदर असेल, नंतर बॉस असेल, नंतर नंद्या असेल, नंतर मथुर, राजा, सम्राट आणि पाहिलं तर रायफल, बकासूर या सर्व नंदींचे पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू आहोत। चला तर जाणून घेऊया। सगळ्यात अगोदर पहिला म्हणजे संघर्ष योद्धा 2211 पिस्टन सुद्धा या ठिकाणी थोडा गुलालासाठी संघर्ष करतोय। तर पिस्टनचा पैरा असणारा तो म्हणजे पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल, म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर घरचा साजच। सुंदर आणि कॉकटेल अनेक मैदानामध्ये पळाले आणि गुलालासाठी पात्र सुद्धा ठरलेले आणि सुद्धा हे दोन्ही नंदी गुलालासाठी संघर्ष करतात आणि हा संघर्ष योद्धी जोड या ठिकाणी या मैदानामध्ये दिसण्याची शक्यता आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर सुभाष तात्या मांगडे, तर बैलगाडी क्षेत्रातला बॉस उर्फ सुंदर। तर सुंदर कोणासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे तर तेजासोबत, मुंबईकरांच्या पनवेलकरांच्या तेजासोबत आपल्याला सुंदर आणि बॉस आपल्याला पळताना दिसणार आहे। दुसरं पाहायला गेलं तर पाखऱ्या, दहेगावकरांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत धावताना दिसणारा तो म्हणजे PSI पालवे साहेब यांचा नंद्या आणि पाखऱ्या या ठिकाणी या माळशिरसच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत। त्याच्यानंतर दुसरा नंदी आहे तो म्हणजे MM नानाचा राजा। आता तुम्हाला MM नानाचा राजा देखील माहीत आहे, काय कमाल करून दाखवली। कधी कधी अतिशय चांगल्या प्रकारे पब्लिकने देखील पळतो, कुठून पण पळतो आणि आपला MM नानाचा राजा आणि त्याच्यासोबत मायनीकरांचा सम्राट ही जोड पहिल्यांदा सुद्धा पळाली होती। तुम्ही पाहिलं देखील असेल बकासूरच्या सेमीमध्ये MM नानाचा राजा आणि सम्राट यांनी देखील पेडगावच्या मैदानामध्ये सेमी काढला होता आणि आपल्याला बकासूरला पराभव त्यावेळी पत्करावा लागला होता। हा बैलजोड कधी काही करेल काय सांगता येत नाही। तर मित्रांनो, MM नानाचा राजा आणि मायनीचा सम्राट माळशिरसच्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला तुम्ही विसरू नका। दुसरा पैरा पाहणारा तो म्हणजे तेजा। आता तेजा आणि आपल्याला त्याच्यासोबत पळताना दिसणार आहे तो म्हणजे हरण्या। तेजा आणि हरण्या या ठिकाणी आपल्याला पळताना दिसणार आहे। तर दुसरा पाहायला गेलं तर पैरा पाहणारा तो म्हणजे उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड। आता तुम्हाला पाहायला सुद्धा यांचा राजासुद्धा पूर्ण त्यांची खरेदी झालेली आहे। अगोदर दोघांच्या पार्टनरशिपमध्ये हा राजा बैल पळत होता, पण आता पूर्ण खरेदी उर्मिलताईंनी केलेली आहे। तर आता उर्मिलताई यांचा राजासुद्धा या ठिकाणी माळशिरसच्या मैदानामध्ये दिसणार आहे। तर मित्रांनो, राजासुद्धा जाईल त्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र ठरत असतो। आता सगळ्यात मित्रांनो, राजाचा पैरा असणारा तो म्हणजे नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे यांचा जो काही साई बैल आहे, साई आणि राजा या मैदानामध्ये पळताना दिसतील। तर मित्रांनो, त्यांचे देखील अतिशय चांगले संबंध आहेत आणि या चांगल्या संबंधातून हा पैरा जुळून येईल आणि या माळशिरसच्या मैदानामध्ये राजा आणि साई आपल्याला धावताना दिसणार आहे। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर दुसरा पैरा आहे तो म्हणजे ज्याला ओरिजिनल पुसेगाव हिंद केसरी यांचं पाहायला गेलं तर लक्ष्य आपल्याला दिसणार आहे, आपल्याला पळताना या माळशिरसच्या मैदानामध्ये येणार आहे। तर लक्ष्य आपल्याला दिसू शकतो तो म्हणजे साखरवाडीकरांचा बावऱ्यासोबत आपल्या लक्ष्य आणि बावऱ्या हा बैलजोड आपल्याला माळशिरसच्या मैदानामध्ये धावताना दिसू शकतो। त्याच्यानंतर दुसरा पैरा आपल्याला पाहणारा तो म्हणजे शिरसवडीकरांची रायफल, आरोही पंकज घडगे यांची शिरसवडीकरांची रायफल आपल्याला पळताना दिसणारा जो पेडगावमध्ये जो बैलजोड होता, म्हणजे पाठीमागच्या वर्षाच्यामध्ये हिंद केसरी पेडगाव मैदान झालं होतं त्या मैदानातील 1 नंबरचा मानकरी तो म्हणजे शिरसवडीकरांची रायफल आणि द्वारलीकरांचा हेमंतशेठ फुलोरे यांचा द्वारलीकरांचा 722 हरण्या हा बैलजोड माळशिरसच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। तर मित्रांनो, हा बैलजोड देखील कसा पळेल, गुलालासाठी पात्र होईल का? हे दोन्ही बैल देखील कधी त्यांच्या मनात येईल आणि काय करतील हे सांगता येत नाही।
तर मित्रांनो हा बैलजोडसुद्धा या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. दुसरं पाहायला गेलं तर ज्याला चटणी भाकरीचा पैलवान म्हणून संबोधलं जातं तो म्हणजे घरणिकीकरांचा राजा. मित्रांनो घरणिकीकरांचा राजासुद्धा थोडासा पाहायला गेलं तर गुलालासाठी संघर्ष करतोय. पाहायला गेलं तर कधी कधी मैदानामध्ये गट पास करतोय, पण सेमीला मार खातोय. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये देखील संघर्ष असतोय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाट्याला थोडासा संघर्ष आलेला असतोय. संघर्ष केल्यानंतरच आपल्याला यश प्राप्त होत असतं. तर आपल्याला घरणीकरांच्या चटणी भाकरी जो पैलवान आहे घरणीकरांचा राजासुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये थोडासा संघर्ष आलेला आहे. नक्कीच घरणीकरांचा राजासुद्धा कमबॅक करू शकतो. तर मित्रांनो घरणीकरांचा राजाचा पैरा आपल्याला असू शकतो तो म्हणजे आपल्याला सचिन शेठ चव्हाण यांचा 81-81 सिकंदर आणि राजासुद्धा या ठिकाणी या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. याच्या अगोदरसुद्धा हे पैरे झालेले आहेत. दुसरं पाहायला गेलं तर निमगावकरांचा सावकार. मित्रांनो जवळजवळ पाठीमागच्या मैदानामध्ये 17 ते 18 मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी निमगावकरांचा सावकार. आता प्रत्येक लोकांना सुद्धा एक प्रतीक्षा लागून राहिली असते की निमगावकरांच्या सावकारांचा पैरा कोण असणार आहे. तर मित्रांनो जो पाहिलं तर जे कोरेगाव यांचा जो भवानी बैल आहे भवानी सावकार जे पाठीमागचं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांकाचं पब्लिकने पळून प्रथम क्रमांक नोंदवला होता. सावकार आणि भवानी या ठिकाणी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. दुसरा पाहायला गेलं तर रैना किरणाप्पा कालगाव शाळगाव यांचा रैना आपल्याला कोणासोबत पळू शकतो. तर मित्रांनो रैना आणि चांद ही जोडी आपल्याला बैलजोडी या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. कारण चांद बैलाचं सुद्धा पैऱ्याचे नियोजन आपले भैया ड्रायव्हर वाटेगाव करत असतात आणि रैना बैलाचे संबंधसुद्धा किरणाप्पाचे संबंधसुद्धा भैया ड्रायव्हरचे अतिशय चांगल्या प्रकारे आहेत आणि त्यामुळं हा पैरा जुळून येण्याची शक्यता आहे. दुसरं पाहायला गेलं तर सर्जा आपल्याला कोणासोबत पळू शकतो तो म्हणजे दादा सरकार विगर पंढरनाथ फडके यांचा दादा सरकार यांचा सर्जा कोणासोबत पळू शकतो. तर या सर्जा बैलाचा सुद्धा पैरा जाणून घेण्याचा प्रत्यक्षाला उत्सुकता लागून लागलेली असते. तर त्याच्यासोबत आपल्याला सर्जा आणि घोटकरांचं रॉकेट यांचा सर्जा हा बैल आपल्याला माळशिरसच्या मैदानामध्ये हा बैलजोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. तर दुसरं पाहायला गेलं तर ज्याला 92 लाखाची खरेदी म्हणजे ह्या वर्षातली सगळ्यात मोठी खरेदी ते म्हणजे 92 लाखाची खरेदी समाजसेवक संतोष शेठ तुडकर यांचा मल्हार कोणासोबत पळू शकतो. तर मल्हारचं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळ आहे. जे पेडगावचं मैदान झालं होतं मल्हार आणि घोटकरांचा सर्जा आणि द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला होता. तर हा मल्हार आता माळशिरसच्या मैदानामध्ये कोणासोबत धावेल अशी उत्सुकता सुद्धा सगळ्यांना लागून राहिलेली असते. तर त्यांचा घरचा साथ म्हणजे आपल्याला 11 सुंदर आणि मल्हार हा बैलजोड आपल्याला माळशिरसच्या मैदानामध्ये पळताना धावू शकतो. तर मित्रांनो हा बैलजोडसुद्धा माळशिरसच्या मैदानामध्ये काहीतरी कमाल करू शकतो. तर मित्रांनो मल्हार आणि सुंदर हे बैल नंदी जर एकत्र आले ही गाडी गुलालासाठी पात्र होईल का आणि गुलाला पात्र झाली तर कितवा क्रमांक करेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला तुम्ही विसरू नका. दुसरं पाहायला गेलं तर ज्याला मुंबईची शॉटगन म्हणून समजला जातो तो म्हणजे मेहरबान. मित्रांनो दीपक शेठ पाटील यांचा मेहरबान. आता मेहरबान याचा मेहरबानसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळत असतो. तुम्ही पाठीमागच्या मैदानामध्ये सुद्धा पाहिलं. त्याच्यानंतर 1 ते 2 मैदानामध्ये मेहरबान अतिशय चांगल्या प्रकारे पळतो. त्याने पेडगाव मैदानामध्ये देखील अतिशय प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. त्याच्यानंतर पाठीमागचं जे दुसरं मैदान झालं तिथंसुद्धा चोराड्याला सुद्धा प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. अतिशय टॉपला पळणारा मेहरबान असणारा तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा याच्यासोबत असणारा अशी माहितीसुद्धा समजते. त्याच्यानंतर विठ्ठल नाना यांचा तेजा आणि त्याच्यासोबत कोणासोबत पैर असणार आहे तो म्हणजे विठ्ठल नानाचा तेजा त्याच्यासोबत अण्णाशेठ घाडगे पाचोडकरांचा हरण्या आणि तेजा हा बैलजोड एकत्र येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ज्याला साताऱ्याचा हरिण समजलं जातं बैलगाडी क्षेत्रातला हरिण समजलं जातं ते म्हणजे अक्षयशेठ मोरे यांचा बलमा कोणासोबत पळतोय तो तर आमचा पंढरनाथ फडके यांचा विगर पनवेल यांचा दादा सरकार यांचा रोमन आणि बलमा ह्या ठिकाणी या मैदानामध्ये एकत्र पळण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ज्याला बैलगाडी क्षेत्रातला देव समजलं जातं तो म्हणजे आपला सर्वांचा लडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आता थोडासा पाहायला गेलं तर पाठीमागच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला होता. पण त्याच्या थोडंसं 10 ते 11 मैदानामध्ये थोडासा संघर्ष करावा लागता. पुन्हा बकासूर आपल्याला माळशिरसच्या मैदानामध्ये गुलालासाठी कमबॅक करताना आपल्याला दिसणार आहे. तो म्हणजे सागर हॉटेल नातेपुते यांचा सचिन आणि बकासूर या मैदानामध्ये एकत्र दिसण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्याला बिनजोडचा बादशाह समजलं जातं ज्या घाटावर आणि दोन्ही ज्यावर बिनजोडमध्ये दोन्ही राधीराजे गाजवतो तो म्हणजे आपल्याला
रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आपल्याला कोणासोबत पळू शकतो तर आपल्याला ज्याला वेगाचा शेवट समजलं जातं तो म्हणजे अभिजित भैया पवार यांचा पाहायला गेलं तर वेगाचा शेवट सर्जा आणि मथुर हा बैलजोड या ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस पाठीमागं माळशिरसला मैदान झालं होतं त्या माळशिरसमध्ये मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती, बुलेटची गाडीचे मानकरी ठरले होते. असा बैलजोड एकत्र येण्याची शक्यता आहे सर्जा आणि मथुर. तर मित्रांनो हाच बैलजोड या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या कोणासोबत धावू शकतो तर आपल्याला कुमट्याचा वजीरसोबत आपल्याला पाखऱ्या आणि वजीर या ठिकाणी बैलजोड धावण्याची शक्यता आहे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.